गणपती बाप्पा मोरया. काकींचा आजचा लुक जबरदस्त. विरू टोपी काढ आता, दाखव बघू. काका इकडे बघा. काका तर सगळ्यात आधी तयार आहेत. मेनच पाहुणे मंडळी आलेले आहेत. सगळ्यात लेट कोणाचं आवरलं तुमचं. हॉलच्या सुरुवातीलाच गणपती बाप्पाच्या दर्शनाने सुरुवात झाली आणि या बाजूला सेल्फी पॉइंट आहे आणि तो इतका अट्रॅक्टिव्ह आहे. तर आता काही फोटोज काढून घेऊ. हॅलो नमस्कार मंडळी, तुम्ही सगळे मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. मी नमिता तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे. आणि आज कोकणामध्ये कंटिन्यू सकाळपासून पाऊस चालू आहे आणि माझा आजचा लुक असा आहे आणि इतकं मस्त वाटते ना. सगळं आवरून घेतलं आणि ऑलरेडी सकाळी थोडासा लेट झाला, त्याच्यामुळे इथे कार्यालयात आल्या व्हिडिओला सुरुवात केली. मागं सेल्फी पॉईंट इतका मस्त केला आहे ना, भरपूर फोटोज काढून घेतले आणि आता कंटिन्युअस पाऊस चालू आहे तर आतमध्ये एंट्री करतोय आणि काकींचा सुद्धा लुक दाखवते. इतक्या एजमध्ये सुद्धा त्या म्हणजे इतकं तयार झालेत व्यवस्थित आणि मेन म्हणजे आमच्या आधी आवरले त्यांचं. छान काकी. क्या क्या व्हरायटी आहे. विरूचं आवडतं गुलाबजामुन. एन्जॉय. खूप छान. सगळेच गाणे छान झाले. मायरा मम्मा कुठे झाले? ओळखले ना बड्डे काल. वाटलं तुम्हाला भेटून. विरू झालं सगळा कार्यक्रम. छान झाला.
पण काकी इथं अक्षतांची पद्धत थोडी वेगळी आहे का? पहिले 3 अक्षता नवऱ्यावरती. हा आणि त्याच्यानंतर आमच्याकडे पण असतं, नवऱ्याचे पहिले असते, नंतर मुलीला नांदतात. ओके. एक अक्षता झाल्यावर याने 3-4 अक्षता झाल्यावर. आमच्याकडे कसं ते दोन्ही एकत्र असतात. विरू काय काय खाल्लं खरं सांगायचं? आणि काय खाल्लं? गुलाबजाम. सगळे भेटले, मस्त वाटलं. जस्ट आता रूमवर आले आणि कोकणातील लग्न बघण्याची माझी जी काही इच्छा होती तर ते या लग्नामुळे कंप्लीट झाली. आणि मेन म्हणजे मुसळधार पाऊस चालू आहे इकडे. तर आता रूमवर आल्यानंतर जे काही थोडंसं अस्ताव्यस्त साहित्य झालं ते व्यवस्थित पॅक करून घेते. साडीसुद्धा चेंज करायची आहे मला. आणि त्याच्यानंतर याच्या पुढे आम्ही खूप छान छान प्लॅन केलेत. आजचा पूर्ण कार्यक्रमामध्ये विरूने इतकी आम्हाला मदत केली ना, जरासुद्धा रडला नाही, अगदी व्यवस्थित राहिला. हा गुडबॉय आमचा. नेहमीप्रमाणे तर तुमचा सपोर्ट आहेच मला. नेहमी असणार आहे ऍक्च्युली. लग्नाचे हेवी आउटफिट चेंज करून रूम सोडल्यानंतर आमचा पुढील प्रवास सुरू झाला. जवळपास अर्धा ते पाऊण तासाचा प्रवास करून आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या दर्शनासाठी आलो होतो. मंदिरातील बांधकाम ऑफ व्हाईट कलर मध्ये असून अगदी सुरेख, नाजूक, कोरीव नक्षीकाम आहे. सध्या पावसाळी वातावरणामुळे काही भाग कव्हर केलेले आहे आणि गाभाऱ्यातील नियम खरंच खूप स्ट्रिक्ट आहेत. मोबाईल अजिबात अलाव नाही आणि दर्शनाला गेल्यानंतर तर अजिबात गर्दी नसल्यामुळे खूप छान दर्शन झाले. बाहेर काही फोटोज काढले. बाहेर आपण काढला की आता ते शूटिंगला अलाव नाही पण छान झालं दर्शन. काकी आपण जेव्हा मूर्ती बघतो तर त्या सोन्याच्या किंवा चांदीच्या असतात ना, मोठ्या. शिळा आहे, शिळा शिळा. आहे. मूर्ती नाहीच आहे ती. मागे फक्त फ्रेम मोठी आहे. हा ते त्यांनी लावले आता तशी. कोकणातल्या लोकांची सगळ्यात मोठी यात्रा अंगणीवाडीची जत्रा. फेब्रुवारी महिन्यात. महाशिवरात्रीच्या आधी असतं. आमच्या इथले पण भरपूर लोक येतात. हा भराडी देवी. भराडी देवी. आता पावसा सर्व गेले द्या. हा आता यात्रेच्या आधी 1 महिना आधी देतील. ओके. रंगरंगटी करायला आहे. म्हणजे घरातली तयारी. ठीक आहे, ही सर्व झालं. हे झालं ही नाही, एवढी रस्त्याला लागणे. नेक्स्ट प्लॅन काय आता? बीच, किल्ला बाजारपेठ आणि बीच. बीच मस्त वेगळी बीच वरती. तू पोहणार? पापलेटचं रूम आहे, पापलेट. हा सॅटरडे. भराडी देवीचं दर्शन झाल्यानंतर आता मालवण बीचला आले आणि सध्या बोटिंगचं ऑप्शन बंद आहे. तर जे काही नेक्स्ट किल्ला लांबूनच सिंधुदुर्ग किल्ला लांबूनच दाखवते आणि इतका व्यवस्थित दिसतो ना. सिंधुदुर्ग किल्ल्याला जाण्यासाठी ज्या काही बोटिंग असतात तर त्या इथून स्टार्ट होतात, परंतु सध्या बोटिंग बंद असल्यामुळे आता हे पूर्ण बंद आहे. आणि हा आहे मालवण बीच. हा छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता हा दुसरा बसवला, पहिला वेगळा होता. हा पण एकदम असा मोठा आहे. दुसरा तो चाललं रे. खेकडा नाही, बंद आहे. आता बंद आहे ना, इथून आहे. नेक्स्ट ट्रिप मध्ये सिंधुदुर्ग किल्ला. किती वारं छान आहे ना काकी. आजूबाजूला इतकं समुद्राचं पाणी खारट असलं तरी सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये गोड्या पाण्याची एक विहीर आहे आणि तिथले लोक तर त्याचाच वापर करतात. विरू मंदिर आहे महाराजांचं तिथे. तिथे लोक आहेत राहायला. हो आहे, थोडीफार वस्ती आहे. पावसाळ्यात असतात की नाही माहित नाही, पण एरवी राहतात. आता बोटी पण सध्या बंद आहेत. बहुतेक तर पावसाळ्यात. नारळी पौर्णिमा पूजन करून. विरू जाणार तू तिकडे? कसं जाणार? कधी पोहोचणार तिकडे? समुद्र आहे तो. हे बघ सगळे बोट बंद करून ठेवलेत. तुला बोट मध्ये बसायचं होतं ना, आता बंद केले. बंद आहेत, सगळे बंद आहेत. मग अशी बघितलेला मालवण बीच इतका खराब होता, परंतु आता भरपूर प्रवास करत आतमध्ये वाटा शोधत आम्ही या आचरा बीचला आले. आणि या बीचला इतकी स्वच्छता आहे ना, म्हणजे आपण इमॅजिन सुद्धा नाही करू शकत. हे पूर्ण पाणी एकदम असं पांढरं शुभ्र दिसत आहे. आणि त्यासोबत मला आवडणारं म्हणजे आजचं हे ढगाचं वातावरण.
असं म्हणजे सगळे कलर मिक्स वाटतात ना आणि ते एक वेगळाच लुक आहे. आणि या बाजूला सगळी ग्रीनरी आहे आणि कोकणाचं हेच तर वैशिष्ट्य आहे. खरंच या आचऱ्याला थोडासा यायला आम्हाला त्रास झाला, परंतु बीच बघून खूप समाधान वाटलं. साहेब, इच्छा झाली ना पूर्ण? इच्छा यासाठी केला होता अट्टाहास. ते चालं नशिबात. किती स्वच्छ आहे बघा ना, तिकडनं तर किती व्ह्यू भारी दिसतो. बीचवर राऊंड मारल्यानंतर आता थोडा वेळ निवांत बसले आणि आता सध्या जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्यामध्ये पाण्यामध्ये कोणालाही जाऊन देत नाहीत आणि तसं आढळलं थोडी दंडात्मक कारवाई आहे. तर आता बीच समोर थोडं निवांत बसले या बेंचवर. आणि या बीचवरील मला आवडणारी एक सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे एकदम असे स्ट्रॉंग क्वालिटीचे बेंचेस बनवलेत. तर आता सगळे लोक इथं भरपूर बसलेत निवांत, मस्तपैकी आता समुद्राचा पाण्याचा आनंद घेऊ. बघूनच सध्या कुणकेश्वर मंदिरच्या या पवित्र ठिकाणी आपले स्वागत आहे. कितीचं टायमिंग आहे? किती वाजता बंद होतं? ऑनलाईन न होतं ना? काय बोलले? तर बघून तिथं बाहेर कळसाचं दर्शन झाले. इकडे जोगेश्वरी मंदिर. थोडस लेट झाला, रात्रीचे 8:30 वाजलेत. हा, किती वर्ष? मला वाटतं आय थिंक मी माध्यमिकला असताना आलो होतो. माध्यमिक स्कूलमध्ये. बापरे. आलोय. मंदिर आहे पण ओम नमः शिवाय आहे मंदिर. नाही बोलतात ते बाहेरून. हे आहे आपल्या मंदिराचं वैशिष्ट्य, एकदम असं कोरीव काम. आतल्या पूजेचं दर्शन. असंच होतं actually. खूप सुंदर होतं. बाय. विरूने पहिल्यांदा बघितलं, माझा 3rd टाइम. सेकंड टाइम. हे मला आठवायचं बघा, हेच मला आठवायचं. बाजूला समुद्र आहे, असं लाटा यायच्या आणि बाबांचा हात पकड. आणि समोर आहे समुद्र. समुद्रकिनारी ओहोटी दगडावर असणाऱ्या पांडवकालीन शिवलिंगाचे दर्शन घेता येते. आणि हे फक्त मी ऐकून होते, तर ते म्हणजे आपल्याला पाहायला सुद्धा भेटतं, याचं आश्चर्य वाटतं. आणि आजपर्यंत आपण सगळं कन्स्ट्रक्शन आहे ते असं दगडामध्ये बघतो, परंतु हे काहीतरी वेगळं आहे. लाकडामध्ये दिवे. वरचं बघा, देवघर मंदिर आहे. खूप जबरदस्त, युनिक, कलाकुसरी आणि युनिक असं बनवलेलं आहे. तुम्ही पाहू शकताय, खरंच खूप सुंदर आहे. भैरव मंदिर अगदी नाजूक असं काम केलेलं आहे. आपल्याला तर खूप आवडलं. मंदिरातील परिसरात या मोठ्या बॅनरवर कुणकेश्वर मंदिरासंबंधित संक्षिप्त माहिती आणि त्यासोबतच इथे आल्यानंतर तुम्ही विशेष काय पाहाल याची संक्षिप्त माहिती दिली. तर ही माहिती पॉज करून तुम्ही वाचू शकता. खरंच खूप उपयोगी आहे. त्यानंतर आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. सुरुवातीला कुणकेश्वरचं दर्शन थोडंसं बाहेरून झालं. आम्ही ऑनलाईन बघितलं होतं, तर 9 पर्यंत टायमिंग होतं, 8:30 वाजता पोचलो. परंतु मेन कळसाचं तर दर्शन झालं आणि त्याच्यानंतर समुद्राजवळ थोडासा वेळ मनशांतीसाठी बसलो होतो. तर आता थोडंसं मसाज चाललंय. कंटिन्युअस गाडी चालवत आहेत आणि आता रात्रीचे 1:30 वाजलेत. आम्ही घरी पोचलोय. म्हणजे 8:30 वाजता जो प्रवास चालू केलेला कणकेश्वरवरून, तर आता रत्नागिरीला 1:30ला पोचलोय. मध्ये फक्त अर्धा तासासाठी जेवणाला थांबलो होतो आणि त्या मधल्या वेळेत विरू एकदम गाढ झोपलेला आणि आता एकदम फ्रेश झाला. आता का उठलाय? कसं वाटतं कंटिन्युअस गाडी चालवा? कालपासून एकसारखी गाडी चालवणं आहे. आणि मला जे काही माहिती होईल किंवा ज्या काही नवीन ठिकाणे तर ते दाखवण्याचा अगदी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. तर ही कोकणची सफर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन आणि खास व्हिडिओमधून. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. बाय.